नमस्ते। आज नेहमीच पवारसाहेब काही दिवस झाल्यानंतर बैठक घेत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख मान्यवरांची। तशा प्रकारची बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर संघटनेच्या संदर्भात येणाऱ्या निवडणुका MLCच्या त्याच्यानंतर ज्या MLAच्या पोटनिवडणुका लागल्यात कसबा आणि चिंचवड त्याबद्दल आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, तालुका पंचायत या निवडणुका त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत काय कशा प्रकारची पुढची लाईन ऑफ ॲक्शन असली पाहिजे याबद्दलची चर्चा आम्ही आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी केली। काही जण मात्र उपस्थित राहू शकले नाही। त्याचं कारण म्हणजे मराठवाड्यामध्ये जे काही निवडणूक चालू आहे तिथं विक्रम काळेच्या प्रचाराच्या करता राजेश टोपे नमा होमिओपॅथी जगातली नंबर 1 आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ते यशस्वी होतील अशी मला खात्री आहे। नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। दिलीप वळसे पाटलांना थांबायला सांगितलेलं होतं आणि भुजबळ साहेबांना एक महत्त्वाच्या जवळच्या लग्नाच्या करता भोपाळला जायचं होतं। बाकीचे सगळे मान्यवर तिथं उपस्थित होते। अशा पद्धतीनं तिथे या ठिकाणी चर्चा झाली। आज काहीतरी मला माहिती नाही की जयंतरावांनी काय सांगितलं, कारण मी माझे वरची बाकीचे मीटिंग करत बसलो होतो, कामं उरकत बसलो होतो। परंतु जयंतरावांनी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीनं आज काही विषयांच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा करणार आहोत। रात्री ती आमची मीटिंग आहे आणि ती चर्चा मागे एकदा उद्धव ठाकरे साहेबांचं मला आमचं बोलणं झालेलं होतं। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की जयंतराव आल्यानंतर आम्ही दोघं त्या विषयावर चर्चा करण्याच्या करता येऊ। तर पक्षाने आम्हाला चौघांना त्या चर्चेच्या करता जायला सांगितलेलं आहे। आम्ही चौघं रात्री जाणार आहोत आणि त्याबद्दलची चर्चा करणार आहोत। इतर बाबतीमध्ये तर आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे। काल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांची 97वी जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमाच्या वेळेस पण पत्रकार मित्रांनी मला जाताना किंवा येताना बोला म्हणून सांगितलं होतं, परंतु मी कार्यक्रम संपल्यानंतर बोलायच्या तयारीत होतो, पण कार्यक्रम फारच लांबला आणि पुढच्या काही महत्त्वाची कामं असल्यामुळे मला तिथनं जावं लागलं। पण त्याच्यामध्ये मला जी काही भूमिका मांडायची ती थोडक्यात मांडण्याचा मी तिथं प्रयत्न केला, कारण वेळ पण कमी सगळ्यांना दिलेला होता आणि कार्यक्रम वेळेत होणं गरजेचं होतं। अशा प्रकारे साधारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारू शकता। नाही, ह्या संदर्भामध्ये मुळात मुंबई महानगरपालिकेमध्ये आज आम्ही महाविकास आघाडीपैकी शिवसेनेची ताकद आहे, निर्विवाद सत्य आहे। त्याचे प्रमुख आज उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना पाठीमागे एकत्र सरकार चालवत असताना सांगितलेलं होतं की तुम्ही आम्हाला पण बरोबर घेऊन आपण मुंबईमध्ये काम करू आणि त्यावेळेस त्यांनी पॉझिटिव्ह सकारात्मक त्याच्याबद्दलचा त्यांच्याकडनं जो सिग्नल असतो तो त्या ठिकाणी दिलेला होता। आता मात्र गेले 6 महिन्यापासून राजकीय परिस्थिती बदललेली आहे। मी जी प्रेस त्या दोघांची पाहिली त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी ही सध्या महानगरपालिकेच्या संदर्भातली आहे, परंतु एकदा संबंध जुळले, एकमेकाचे म्हणजे कुठं अडचणी आल्या नाही तर मग पुढं जायला अडचण येत नाही आणि त्याच्यामुळं ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते दोघं जणांचं एकंदरीत त्यांची युती कशा पद्धतीनं पुढं जाईल हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। पण पाठीमागं मी स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी असं बोललेलो होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांना आघाडीमध्ये ज्या राष्ट्रवादीला जागा मिळतील त्याच्यात सामावून घ्यावं।
काँग्रेसचे मित्रपक्षांना काँग्रेसने सामावून घ्यावं आणि शिवसेनेचे जे मित्रपक्ष असतील त्यांनी त्यांच्या मिळालेल्या जागेतनं त्यांना सामावून घ्यावं असं आम्ही त्यावेळेस सुचवलेलं होतं. अर्थात हे महानगरपालिकेच्या संदर्भातलं नव्हतं, हे लोकसभा आणि विधानसभेच्या संदर्भातलं होतं. प्रकाश आंबेडकर सगळ्यात आधी असं म्हणाले याच प्रश्नाला लागून घेत आहे. तुमच्या वक्तव्यावर जवळपास दिसते की मुंबई महापालिकेपर्यंत वंचित आणि ठाकरे गट हा एकत्रित राहील, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्रित राहतील की त्यांच्याबरोबरच असतं? नाही, मला काँग्रेसचं सांगता येणार नाही. काँग्रेसच्या बद्दल ते अधिकारवाणीने त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ बोलू शकतील. आमची राष्ट्रवादीची मानसिकता उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये जाण्याची आहे. अर्थात त्याच्यात ते मोठे आहेत पक्ष म्हणून, संघटना म्हणून, आणि त्याच्यामुळं त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. आज इतर काही विषय आहेत त्याच्यामध्ये तोही विषय मी घेईन. राज्यपालांनी स्वतः राजीनाम्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि अजूनही त्यावरती निर्णय झालेला नाहीये. बऱ्याच वादानंतर त्यांनी स्वतः अशी इच्छा व्यक्त केली. मान्य आहे, एखाद्या महत्त्वाच्या पोस्टवर एखाद्याची नेमणूक झाली किंवा त्यांना तिथं नेमलं गेलं तर ज्यांनी नेमलं गेलेलं असतं त्यांच्याकडे इच्छा प्रदर्शित करतात. अशा अनेक ठिकाणी घटना घडतात आणि त्याच्यातूनच राज्यपाल महोदयांनी तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली असावी असं माझं स्वतःचं मत आहे. अर्थात ज्यांनी त्यांना इथं राज्यपाल महोदय म्हणून पाठवलेलं आहे त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा. उद्याच्याला ते त्यांचे वरिष्ठ आहेत, वरिष्ठांनी काय निर्णय घ्यावा हे वरिष्ठांना कुणीच सांगू शकत नाही. आम्ही पण आमच्या वरिष्ठांना तसं सांगू शकत नाही की बाबा आमच्या मनात काय ते आम्ही बोलू, परंतु अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील तसाच असतो. साधारण कमी जास्त प्रमाणामध्ये इतर पण राजकीय पक्षामध्ये तशीच परिस्थिती असते. काँग्रेस किंवा भाजप यांचे हायकमांड जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी शेवटी खालच्या लोकांना करावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर म्हटलं होतं, एकाने प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जागा अनेक ठिकाणी पाडले मागच्या निवडणुकीमध्ये, त्याच वंचित बहुजन आघाडीसोबत आता तुम्ही हे का राजकारणामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं आणि कुणी जागा पाडल्या ह्याला काही अर्थ नसतो. राजकारणाच्या वेळेस येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या संदर्भातले आराखडे आखावे लागतात आणि त्याबद्दल तुम्हाला राजकीय भूमिका ही घ्यावी लागते. आता मागं जर काढत बसलं तर अनेक गोष्टी अनेक त्या ठिकाणी निघतील, त्याला काहीच अर्थ नाही. ज्यावेळेस युती होती, आघाडी होती, त्या दिवसापासून पुढं मागचं झालं गेलं गंगेला मिळालं असं करून आपण पुढं गेलो तरच त्याच्यामध्ये योग्य गोष्टी घडणार आहेत. दादा, प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की राष्ट्रवादीचा या संपूर्ण युतीला उघड विरोध होता आणि काँग्रेसने सगळ्याला छुपा विरोध केलेला होता. पवार साहेबांनी पण काल सगळ्यावरती बोलणं टाळलं. ते म्हटलं की मी अजूनही असं आहे का की युतीबद्दल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आमचा नाराजीचा प्रश्न येतो कुठं, का गैरसमज पसरवताय? मी तुम्हाला सांगतोय की त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेबरोबर त्यांनी सध्या युती केली असं प्रेसच्या माध्यमातून राज्याला, महाराष्ट्राला कळालेलं आहे. आता त्या बाबतीत आज मी ज्यावेळेस जयंतराव आम्ही सगळे जाऊ त्यावेळेस स्पष्टपणे त्यांच्याशी चर्चा करू आणि ठाकरे साहेबांच्याकडनं काय त्यांची भूमिका आहे ते समजून घेऊ, मग आम्ही त्याच्याबद्दलची आमची भूमिका मांडू. पण उद्धव ठाकरे साहेबांनी कुणाला मित्रपक्ष म्हणून बरोबर घ्यायचं आणि ते त्यांच्या कोट्यामधनं घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की राष्ट्रवादीचे पण काही मित्रपक्ष आहेत आणि काँग्रेसचे पण काही मित्रपक्ष आहेत, ज्यांनी त्यांनी आपापल्या कोट्यामध्ये ह्या सगळ्यांना सामावून घेतलं तर इतरांची ना असायचं काही कारण नाही, हरकत असायचं काही कारण नाही. जागेबद्दल राष्ट्रवादी पोटनिवडणुकीबद्दल राष्ट्रवादी उमेदवार देण्याबद्दल आग्रही अशी चर्चा आहे, नक्की काय आहे? नाही, पिंपरी चिंचवड आणि कसबा, सॉरी चिंचवड आणि कसबा, पिंपरी नाही, चिंचवड आणि कसबा
ह्या दोन्ही जागांच्या संदर्भामध्ये आज आम्ही पार्टी लेवलला चर्चा केलेली आहे. आता आमचे मित्रपक्ष म्हणून आम्ही आघाडी म्हणून, मित्रपक्ष म्हणण्यापेक्षा आघाडी म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेच्या बरोबर चर्चा करतोय आणि त्याच्यातनं चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय हा आम्ही मीडियाला सांगणारच आहोत. त्याबद्दल काळजी करू नये. बिनविरोध करा अशी स्वरूपाची मागणी किंवा नाही, इतरांची कुणाची काय मागणी असेल हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. शेवटी आघाडी म्हणून आम्हाला काय निर्णय घ्यायचा तो आम्ही आघाडी म्हणून घेणार. काँग्रेस आणि चिंचवडची राष्ट्रवादी लढणार आहे का? कुठलं कसबा ही काँग्रेसकडे असणार आहे आणि मी चिंचवड- सांगितलं ना, आमच्या 3 पक्षाची आता आघाडी आहे आणि इतर मित्रपक्ष, 3 पक्ष नाही, हे प्रमुख आहेत म्हणून त्याचा उल्लेख केला. इतर पण काही मित्रपक्ष आहेत. आमची महाविकास आघाडी होती, त्याच्यामधल्या सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या 2 निवडणुका लढवल्या जाव्यात असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्या पद्धतीनं आम्ही आमच्या मित्रपक्ष आणि आघाडीतल्या मान्यवरांशी चर्चा करतोय. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आज काँग्रेस पक्षाची बैठक झाली आणि महाविकास आघाडीची बैठक होती असं चर्चा आहे. त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनुपस्थित होते. या माध्यमातून असं दिसतं की त्या कॅन्डिडेटला तुम्ही कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना पवार साहेबांनी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी भवन जिथं आपण बसलोय तिथं बोलवलेलं होतं आणि तिकडच्या जे आमचं नाशिक आणि तिकडच्या भागातलं बरंचसं बघतात ते भुजबळ साहेब दिव्य भारती या वृत्तपत्राचे मालक, त्यांच्या चिरंजीवांचं भोपाळला लग्न आहे म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. कारण नसताना गैरसमज पसरू नका. आणि त्यामुळं 5 जागांच्या बद्दल महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी जो निर्णय घेतला तिथं त्यांनाच पाठिंबा देण्याच्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. थांबा आधी मराठीचा मुद्दे झालं. सर एक प्रश्न आहे. हो का, आहे एक प्रश्न. बोला ना. वंचित बहुजन आघाडी हे प्रकाश आंबेडकरनी वारंवार म्हणले की शरद पवार आणि आमचे बरोबर पडत नाही. यानंतर मात्र शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकच मंचावर असतील काय? कारण अनेक दिवसापासून ते एकमेकांना संपर्कात नाही आणि त्या संदर्भामध्ये आज उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही ह्याबद्दलचं उत्तर देऊ. प्रकाश आंबेडकर असं म्हटलं काल त्या प्रेसमध्ये की आम्ही आता इथून पुढे शरद पवारांची जुळवून घेऊ. तर जुळवून घेऊ हे नक्की कोणत्या पातळीवरती फंक्शन होणार आहे? मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आज उद्धव ठाकरे साहेबांची आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची काय चर्चा झाली. प्रेस तर झालेली आहे, परंतु पुढचे काय गोष्टी आहेत ते चर्चा करू. चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघतो. आम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न मनापासून करू. आमचा नकारात्मक भूमिका अजिबात नाही. दादा, हिंदी में जानते हैं कि आज आप मिलने वाले उद्धव जी से, क्या मुद्दे रहेंगे, क्या इशू होंगे? बीच में क्या हुआ, उद्धव जी का मुझे फ़ोन आया था दूसरे काम के लिए. हाँ, लिफ्ट में जो घटना लिफ्ट के बारे में हुई थी, मेरी 4th मंजिल से लिफ्ट नीचे आई थी, तब उन्होंने खाली खुशहाली पूछने के लिए फ़ोन किया था. तब मैंने उनको रिक्वेस्ट की कि हम हमेशा, जब महाविकास आघाड़ी थी तब हमेशा हम मिलते थे, क्योंकि मीटिंग के वक्त या कुछ काम के वक्त ऐसा मिलना तो चालू ही था, लेकिन अभी इतना मिलना नहीं होता. तो कुछ ऐसे इशू है आने वाले चुनाव में. कोई बोलता है कि पार्लियामेंट और असेंबली शायद एक ही वक्त आ जाएगी. अभी मालूम नहीं, वो उनका अधिकार है, वो हमारा अधिकार नहीं. कितने साल में असेंबली का इलेक्शन लेना ये रूलिंग पार्टी के नाते बीजेपी का और शिंदे गठ का अधिकार है. तो चुनाव डिक्लेयर होने के बाद आप तैयारी करना ये तो गलत है. आपको पहले ही तैयारी करनी चाहिए. उसी हिसाब से हम आज बैठे थे हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता पवार साहब के साथ. उन्होंने हमें सबको बुलाया था और उसके बारे में हमने चर्चा की. फिर बाद में साहब को भी हमने बताया कि हम आज उद्धव ठाकरे साहब को हमने फ़ोन किया, मैंने और जयंत पाटिल साहब ने,
और उन्होंने आज रात का टाइम दिया है और जाने के बाद उनके और प्रकाश आंबेडकर साहब की जो कल या परसों युति डिक्लेयर हुई उसके बारे में हमें मालूमात करके लेनी है। फिर आने वाले बाई इलेक्शन 2 है कस्बा और चिंचवड़, उसके बारे में भी बात करनी है। फिर एमएलसी का चुनाव चालू है 5 जगह का, उसके बारे में भी क्या क्या है, कैसा कैसा है, किसने ज़्यादा ध्यान देना चाहिए, वो भी चर्चा हम करेंगे। और आने वाले लोकल बॉडीज़ के जो चुनाव है, कॉरपोरेशन, नगर पंचायत, नगर पालिका, नगर परिषद एंड जिला परिषद, तालुका पंचायत, उसके बारे में भी हम उनके साथ बात करने वाले हैं। ऐसे आज के रात की मीटिंग का हमारा एजेंडा है। इसके बजाय और जो भी उनके मन में क्या होगा उसके बारे में भी हम चर्चा करेंगे। चिंचवड़ और कस्बा बाई इलेक्शन को लेकर एनसीपी की क्या भूमिका है? एनसीपी दोनों जगह लड़ना है। एनसीपी की भूमिका ये है, पिछले चुनाव हमने असेंबली का बोल रहा हूँ, लोकसभा का बोल रहा हूँ, हमने कांग्रेस के साथ हमारी आगाड़ी थी। तब कांग्रेस के साथ और हमारे जो मित्र पक्ष है उनके साथ हम चुनाव के लिए आगे गए थे। लेकिन 6 महीने पहले अलग सिचुएशन पॉलिटिकल अपने महाराष्ट्र में तैयार हुई थी। उसमें उद्धव ठाकरे साहब, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एंड कांग्रेस पार्टी और बाकी समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, ये हमारे जो लेफ्ट, ये ऐसे हमारे साथी है, वो भी हमारे साथ थे। तो ये चुनाव डिक्लेयर होने के बाद महाविकास आघाड़ी के जो मेंबर हैं उनको भी हम विश्वास में लेना चाहते हैं और उनके साथ बात करके ये 2 जो सीट्स है वहाँ किसका कैंडिडेट देने का और बाकी सब ने कैसा उसको सपोर्ट करने का, उसके बारे में जल्द से हम चर्चा करने वाले हैं। आपके बैठक में तय होगा महाविकास आघाड़ी की कि आगे क्या करना है, कौन उम्मीदवार होगा। लेकिन बीजेपी कह रही है कि अगर पार्टी का उम्मीदवार मतलब उनकी फैमिली के से कोई खड़ा रहता है तो निर्विरोध किया जाए, अंजलि का जैसे किया था। चंद्रकांत पाटिल ने भी ये बात कही। उन्होंने क्या उनके मन में आना चाहिए वो उनका अधिकार है, उन्होंने क्या उसके बारे में बताना चाहिए वो पूरा उनका अधिकार है। हम महाविकास आघाड़ी के नाते सब के साथ बात करके, महाविकास आघाड़ी के मेंबर के साथ बात करके अंतिम फैसला करेंगे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्लीवरच्या वारीवर आहे, आज संध्याकाळी जाणार आहे आणि अमित शहांना भेटणार आहे। त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होणार आहे। अनेक दिवसापासून ही चर्चा आहे, ही मात्र चर्चाच राहणार। हा शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो मंत्रिमंडळ कधी विस्तार करायचा आणि कुणाला घ्यायचं आणि कुणाला कोणतं खातं द्यायचं। आम्ही तर सुरुवातीपासून सांगतो 20च मंत्री आहेत, 6 महिने झाले, 43 जागा आहे, महिलांना प्रतिनिधित्व नाही आहे, त्या सर्वांना प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे कारण महिलांचाही तेवढाच महत्त्वाचा अधिकार आहे, हे आमचं मत आहे। पण आम्ही फक्त त्याबद्दल आमची भूमिका मांडू शकतो, करायचं नाही करायचं। यांनी सुरुवातीला दोघांचंच मंत्रिमंडळ केलं होतं, ते बरेच दिवस चालवलं, नंतर 18 ॲड केले, आता 20चं झालं आहे। आता 20 मंत्री 36 जिल्ह्यांचा कारभार आणि राज्याचा कारभार बघतायत। आता सेंट्रलमध्ये असणारे महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाच्या प्रकल्पाची चर्चा करण्याकरता जाणार आहे का राजकीय चर्चा करण्याकरता जाणार आहे का मंत्रिमंडळाचा विस्तार च्याबद्दल चर्चा करण्याकरता जाणार आहे, हे काय आम्हाला त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी सांगण्याचं कारण पण नाही। हा त्यांचा अधिकार आहे, त्याच्यावर त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करावा। जयंत पाटलांना बोलताना असं म्हटलं की महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की ते ज्या ज्या पक्षांना सोबत घेतील त्यांनी फक्त ऐनवेळी माघार घेऊ नये। तर कोणी माघार घेऊ नये? जे पक्ष आणतील ते, म्हणजे समजा राष्ट्रवादीने कोणता घटक पक्ष आणला महाविकास आघाडीचा पाठ म्हणून किंवा प्रत्येक पक्षाची जबाबदारी असतीच ना, त्यांनी ऐनवेळी माघार घेऊ नये। याचा अर्थ जयंत पाटलांनी कुठल्या भूमिकेतनं ते मांडलं ते मला माहिती नाही, याचा अर्थ काय ते मी त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय सांगू शकत नाही। देवेंद्र फडणवीसने हे म्हटलं आहे की काय देवेंद्र फडणवीसने हे म्हटलं आहे की मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये
मला फसवण्याचा आणि मला अटक करण्याचा एकंदरीत कट असणार होता. जे पांडे होते आपले कमिशनर, त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने हा एकंदरीत प्रयत्न केला होता. मी आपल्याला सांगू का, मी अतिशय रोकटोक बोलणार आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, स्पष्ट बोलणार आहे. हे महाराष्ट्र, माझ्या डेप्युटी CM पदाच्या कारकिर्दीमध्ये असलं कुठल्याही गोष्ट मी स्वतः केलेली नाही किंवा अशा प्रकारची चर्चा माझ्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये झालेली नाही. ओके, थँक्यू. भंडाऱ्याची उधळण म्हणजे